जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायण विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धे मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्चे आद्वैत भाव पठिता हितबुद्धि ज्ञानेश्वर विष्णु भगवान अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुरा नमस्ते. येणेची श्रीरे श्रीरा येणे सरे तिंबहना येर झारे चिरापडे. येणेची श्रीरे श्रीरा येणे सरे तिंबहना येर झारे चिरापडे. ज्ञानेश्वर महाराज नर देहात आलेल्या जीवाला काय सांगतात की ह्या शरीरानं जे आपले हे बाकीच्या शरीराचं येणं जाणं आहे तर ते काय करता येतं, संपिता येतं. पण कोण्या देहात त्याला देह बी काय झाला पाहिजे, भेटला पाहिजे. आणि भेटल्यावर बी आपल्याला त्याचं महत्त्व वाटलं पाहिजे. काही काला भेटला नाही, त्याला महत्त्व वाटलं पण भेटला नाही. आणि आपल्याला भेटला पण आपल्याला काय नाही वाटलं, महत्त्व नाही वाटलं. आणि साधू संताला भेटला बी आणि त्याचं महत्त्व बी वाटलं. म्हणून साधू संत कसे येतं, श्रेष्ठ येतं. म्हणून त्याला श्रेष्ठत्व आहे. ते बी त्या दोन डोळ्यानं पाहतेत. आणि ते त्याच पायानं चलतेत. त्याला दोनच पाय आहेत, आपल्याला दोनच आहेत. त्याला दोन डोळे आहेत, आपल्याला दोन डोळे आहेत. त्याच्याकडं बुद्धी आहे, आपल्याकडं बुद्धी आहे. पण त्यानं बुद्धीचा वापर वेगळा केला आणि आपण बुद्धीचा वापर वेगळा केला. फरक इतकाच आहे. आताच सांगितलं महाराजाने की ते बी जेवणच आहे आणि हे बी काय आहे, जेवणच आहे. पण ते जेवण सगळ्याला जेवता येतं आणि हे जेवण याला कोण लागते, अधिकारी लागतात. म्हणून तो अधिकार कोण्या देहातल्या जीवाला घेता येतो, अधिकार घेता येत नाही का, घेता येतो. जर बुद्धीचा वापर केला तर अधिकार काय करता येतो, घेता येतो. अधिकार घेणं म्हणून ते मला येण्याची शरीर आहे. हे जे शरीर भेटलेलं आहे तर एवढं महत्त्वाचं भेटलेलं आहे, एवढं किमतीचं भेटलेलं आहे. पण आपल्याला त्याची काय नाही कळाली, किंमत नाही कळाली. आणि का म्हणून नाही कळाली किंमत, तर आपण अक्कल काय केलेली, ठुलेली आहे का गहाण टाकलेली, गहाण टाकलेली, ठुलेली नाही. जर अक्कल ठुली असती तर आपल्याला काय झालं असतं, सापडलं असतं ना. पण आपण अक्कल काय केली, गहाण टाकली. जिथं वापरायची नाही तिथं वापरली. आता महाराजांनी सांगितलं की संसाराकडे जर पाहिलं तर ते आपल्यापेक्षा चांगले येतं. उपकाराकडे जर पाहिलं तर ते आपल्यापेक्षा चांगले येतं. रोगाकून जर पाहिलं तर आपल्यापेक्षा चांगले येतं. रूपाकून जर पाहिलं तर आपल्यापेक्षा. आपण कोणाच हिसाबात बसत नाहीत, फक्त एक्याच हिसाबात बसतो आपण की आपल्याला जे भेटलेलं आहे ते म्हणले पाहुनी मनुष्यपणा आणि जो न साधी ब्रह्मज्ञाना. आपल्याला जर हे माणूसपणा भेटलेला आहे पण माणसासारखं राहिल्यावर का कसं, आपण माणसासारखे दिसतोत का माणसासारखे राहतोत, दिसतोत राहत नाहीत, दिसतोत नसते माणसासारखे. आणि आपण सहज बोलत असतो व्यवहारात. कोणी जर आपल्याला काही तिरपट बोललं, कोणी जर आपल्याकडे पाहिलं तर आपण ते का म्हणतं माणूस शिकावते, सहज म्हणतात आपण. आपल्याकडे नाही का ते, पण आपण त्याला तपासलं का कधी, त्याला काय नाही केली, त्याची तपासणी नाही केली. प्रत्येक जीवाला हे कळतं, कळणं प्रत्येक जीवाचं आहे. मुंगीच्या देहातल्या जीवाला बी कळतं. ती साखरच घेऊन जाती, साखरेकडं डब्बा लावलेला असला तरी ती डब्यात जाती. आपल्याला कोण्या डब्यात आपल्या हाताने ठेवलेलं असतं लवकर गवसत नाही. मग ती चांगली का आपण चांगली, ती आपल्यापेक्षा कशी आहे, चांगली. या वरामध्ये ते आपल्यापेक्षा लय चांगलं येतं. झाड लावणाराला बी सावली देतं आणि तोडणाराला बी, ते कोणाला बी बसा उठा म्हणतं का ते,
आणि आपण काय म्हणतो, कोणाच्या अंगणात झाड आहे, झाड कोणाचं आहे मग होय बरं. खास इमानदारीनं आपलं असतं का झाड? आपण लावलं आहे का आपलं आहे? लावलेलं असताना झाड कोणाचं आहे म्हणतो तर आपण. मग आमच्या महाराजाची भाषा कशी आहे ती म्हणत असते, तू होय म्हणजे तुला झालं का? पण आणि आपल्याला काय वाटतं त्याचं बोलणं अवघड वाटतं. पण हिशोबानं खरं आहे का कसं आहे? हिसाबानं कसं आहे ते? आपण कधी हिशोब लावला का? आपल्याला लावता येत नाही का? आपल्याकडे बुद्धी नाही का? बुद्धी कशासाठी भेटलेली? हिशोब लावण्याकरता भेटलेली आहे का पैसे मोजण्यासाठी? आपण पैसे मोजण्यात घातली का हिशोब लावण्यात? पैसे मोजण्यात घातली म्हणून काय झाला आपला सगळा घात झाला. आपल्याला वाटेनं घात झाला म्हणून. आपला घात कोणी केला? केला तर आपण देवानं केला म्हणतोत, नाही तर मग शेजाऱ्यानं केला म्हणतोत, नाही तर कोणी आपलं दुश्मन असलं तर त्यानं केला म्हणतो. पण कोणीच करीत नाही बरं का. ते म्हणले आपला आपण बांधे येला गळा. आपलाच गळा आपण बांधला का कसं झालं? आपलाच गळा आपण बांधला. ती एक बाई होती आणि तिच्याकडे मसड होती. मग तिने चारायला नेली आणि चारायला नेली म्हणून तिने हाताला असा फासा टाकला त्या म्हशीच्या दोऱ्याचा. कमती ती सुटन म्हणून, जाईन पळण म्हणून. आता हिच्या हाताच्या दोऱ्याने ती मसड राहीन का? ती मसड काय झाली? बोंगाळली. आणि मग बोंगाळल्यावर हिला काट्यातून कुट्यातून काय नेलं तिनं? वडीत नेलं. पुन्हा मग ती मला म्हशीनं वळलं. म्हणजे किती अक्कल वापरली हिनं फासा टाकला हाताला का मशीन टाकला? कोणी कोणाला टाकला? हिनं टाकला. आणि मग ती मसड काय झाली? बोंगाळली. पुन्हा मग ती कोणी वळलं? म्हशीनं वळलं. तिनं वळलं का हिच्या पायाकून आली? मग आपल्याकून पायाकून कशानं येते हे आपण चांगलं काय घेतलं पाहिजे? ध्यानात घेतलं पाहिजे. हे जे भेटलेलं आहे तर ध्यानात घेण्याकरताच भेटलेलं आहे. हे काही बी करण्यासाठी भेटलेला नाही. म्हणून महाराज म्हणत असतात लेकरं बाळ कोणाला बी होते, संसार कोणाचा बी होतो, पण हे कुठे बी कळत नाही. देव कुठे बी भेटत नाही. त्याच्या शरीरात देव नाही का? त्याच्या बी शरीरात देव आहे, पण त्याला भेटू शकत नाही ना. आपल्याला भेटू शकतो, पण आपल्याला वाटतं देव कुठे आहे? चार धामात आहे. कोणाला वाटतं कुठे आहे? पंढरपुरात आहे. कोणाला कुठं वाटतो? असा वेगळा वेगळा आपला भाव आहे का नाही? मग जसा जसा ज्याचा भाव असन तसा तसा त्याला काय आहे? देव आहे. मग आपण जर भाव संकुचित केला का देव संकुचित आहे? आपण भाव संकुचित केला आणि आपण जर भाव चांगला केला की देव कसा आहे सगळा यापक आहे. तो कुठं नाही. जसं आताच सांगितलं की लाईन कुठं नाही. आता तिथं बोर्ड आहे, वायर आहे, होल्डर आहे म्हणून तिथं काय परगट आहे. आणि मधल्या तारात तिथं लाईन नाही का परगट नाही? लाईन आहे पण तिथं काय नाही? परगट नाही. तसा देव इथं काय वाटायला? परगट वाटायला. आणि बाकीचा काय वाटणं? परगट वाटणं. पण त्याच्या बिगड ठाव रीता नाही. ते म्हणले इठ्ठळ जळी स्थळी भरला आणि रीता ठाव नाही उरला. कोणचा पाहिला म्हणले? दृष्टीनं. तो म्या दृष्टीनं पाहिला. आणि ते कोण सांगू लागलं? त्या गवळणी सांगू लागल्या. त्याने पाहिला होता, आपण नाही पाहिला. आपण पाहिला बी नाही ना आपल्याला भेटणार बी नाही. आपण इकडेच हिंडणार आहेत. तिकडून हिंडून दमूनच आलो आणि इथं आलं तरी काय करायला लागलो? हिंडायत लागलो. आणि आपल्याला काय बंद करायचं आहे? फक्त हिंडणं बंद करायचं. ते म्हणते ठाईचं बैसूनी करा एक चित्तन आवडी अनंत आळावा. की एका जाग्यावर बसून काय करा? फक्त मन थिर करा. सगळा खेळ कशावर आहे? मनावर आहे. जर मन थिर केलं तर मग देव तुझा आहे. तुझ्यापासून परी तू जागा चुकलाशी. ते म्हणले जवळी असतात जगजीवन आणि का धुंडाळीशी वनन. एक आगरी कर मनन तहा होईन समाधान. कधी समाधान होईन? जर आपण आपल्याला बाई नाही वाटलो तर आपल्याला समाधान होईन. आणि जर काय बाई वाटली मग चार धामाला जा, नाही तर एका पार उभं राहा.
नाही तर लोकांचे झाडं वर बाडून देवावर घाला, काय होणार नाही. आपल्याला काय ध्यानात घ्यावं लागन, आपण कोण नाहीत, बाई नाहीत असं काय घ्यावं लागन. बरं असं वाटतं का आपल्याला कधीतरी आपण बाई नाहीत म्हणून? आणि पुन्हा सांगत बी नाही कोणी, आणि जे सांगत आहे त्याच्याकडे जात बी नाहीत आपण. बाकीचे सांगत नाहीत आणि जे सांगते त्याच्याकडं बरं जात नाहीत का, त्याचं पटतच नाही. ते ह्याचं ना आपलं पटतच नाही. ते म्हणतात नकोच त्याच्याकडं, त्याचं ते जळालं पेटलं कपडेन कापूसन हे नगच ते आपल्याला. त्याचं दुसरं काही, त्याचं का कृष्णाचं हे, का त्याचं का रामाचं हे, का त्याच्यात देव आहे, का त्याच्यात उदबत्ती आहे, का त्याच्यात साखर आहे, का त्याच्यात काय, त्याचं काय आहे फक्त, त्याला काहीच लागत नाही. ते म्हणतात कपडे कापसाचे येतं आणि शरीर हाडामासाचं आहे आणि मन वासनीचं आहे. असं हे आपल्याला काय होत नाही, पटतं का आपल्याला? ती आपल्याला पटत नाही. आपल्याला सीता वनवासाला गेली, राम वनवासाला गेले, पांडवाचं असं झालं, हे असं हे आपल्याला काय करावं वाटतं, ऐका वाटतं. आणि हे ऐका वाटत नाही. म्हणून साधू संत सांगतात की बाबा हे काय व्हायला, तुमचा घात व्हायला. आणि हे कोणाला खपन, हे संताला खपत नाही म्हणून बोलायला लागतं. त्या माईला खपत नसतं ते लेकरू कसं बी वागायला लागलेलं, म्हणून तिला मेल्या मुडद्या म्हणावं लागतं. नाही तर मेल्या मुडद्या म्हणायची तिला गरज. जर तिला मेल्या मुडद्या म्हणायचं असतं तिने एवढा सायस केला असता काय? तिनं पोटाला बिगर मिठाचं आणि बिगर तिखटाचं खाल्लं असतं काय? तिनं कोणासाठी खाल्लं? तिनं तसं त्याच्यासाठीच खाल्लं. आणि ते बरोबर नाही वागलं तर ती काय करते? त्याला शा देते. मग म्हणजे शा देते म्हणजे तिचा हेतू काय आहे? त्यानं काय करा? तसं साधू संत जे बोलतेत, तर साधू संत कोण येत? आपली आई येत. म्हणून कळवाळा कोणाला असतो? आईला असतो. म्हणून ती कोण आहे? माऊली. माऊली म्हणली त्याला. आणि कोणाची माऊली? आपली आई, आपल्यापुरतीच आई आहे. आणि ती आई जगाची आई, जगत्रे जननी म्हणले तिला. म्हणून ती सगळ्याची कोण आहे? आई आहे. म्हणून ते म्हणले बुडत हे जण न देखावे डोळा आणि म्हणून कळवाळा येत. असे आपल्याला आपलं पोरगं चांगलं वागल्यावर हारिक होत असतो आणि दुसऱ्याचं पोरगं बेकार वागल्यावरही हालक होतो आपल्याला. अशी आपली काय बुद्धी आहे. आपलं चांगलं वागा वाटतं आणि दुसऱ्याचा काय व्हावा वाटतो? खराबा व्हावा वाटतं. झाल्यावर चांगलं वाटतं, दुसऱ्याचा खराबा झाल्यावर, आणि आपलं चांगलं झाल्यावर चांगलं वाटतं. म्हणून इतके आपण कसे येत आपरे आहेत. आणि माऊलीन तसे आपरे आहेत का? त्याला वाटतं कोणीच काय होऊ नाही, वाया जाऊ नये. म्हणून अशी त्याची काय अशी वासना आहे, असं त्याचं मन आहे. आणि आपलं मन कसं आहे? गढूळ आहे. आणि गढूळ असल्यामुळं आपल्याला सगळे आपले वाटतात का? वाटत नाहीत आणि वाटू बी शकत नाहीत. म्हणून अशी बुद्धी आपली काय आहे? आपली. पण ईश्वरानं सगळ्याला बुद्धी काय दिलेली आहे. त्या बुद्धीचा जर वापर नीटनेटका केला तर जसं आहे तसं कळन. म्हणून आपल्याला साधू संत सांगायले की बाबा जे हे तुम्हाला शरीर भेटलेलं आहे ते म्हणजे येण्याची शरीर आहे. आणि शरीरा येणे सरे तिंब हना चराचरे आपणच झाला. की ते म्हणले हे सगळा जे झाला तो कोण झाला? कोणाचे रूप येते? हरीचेच रूप येतं. आणि सगळा कोण आहे? हरीच आहे. ते म्हणले आहात हरी बाहेर हरी आणि हरीनी घर कोण दिले. म्हणून ते जिकडं तिकडं कोण आहे? हरीच आहे. आणि असा हरी ते म्हणले देखिला माये देवाचा म्या देव आणि फिटाला संदे निमाले दुजे पण. म्हणून आपल्याला काय नाही राहायला पाहिजे? संदे नाही राहायला पाहिजे, दुजेपणा गेला पाहिजे. दोन असले की हरी, काही जरी केलं तर हरी मग नाही. आणि आपले जेव्हा दोन जाते की माणसं येतं ना आपण कोण येता? बाया आता. आणि माणसात कुठं बाया बसत असतात काय? माणसात बाया काय होत नाहीत, बसत नाहीत. ती माणसं येतं ना आपण कोण येता? बाया येतात. आता आपलं हे जर जाईना, हे जर नाही गेलं तर आपला काही फायदा होणार नाही. आपलं मेन कारण तर हेच आहे. ते माणसं वाटूनी आणि आपण कोण वाटूनी? बाया वाटूनी. का म्हणून? आताच सांगितला की फरक कशात आहे? आकारात आहे. आणि कोणचा आकार कोणी? बाईचा आकार बाईन, माणसाचा आकार माणूस का?
ते बी आकार हाडामासाचा आणि हे बी आकार कशाचा आहे? हाडामासाचाच आहे.